ज्योतिषशास्त्रामध्ये सर्व सुखोपभोगांचा कारक ग्रह हा शुक्र समजला जातो. जीवनामध्ये संगीत, कला, वैभव, दाम्पत्य सौख्य, प्रेमी जीवन या सर्वांचे कारकत्व हे शुक्राकडे आहे. असा हा शुक्र दिनांक 26 मार्च 2026 रोजी आपले राशी परिवर्तन करत आहे आणि तो आपली सध्याची मीन ही उच्च राशी सोडून मंगळाच्या मेष या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. येथे त्याचे वास्तव्य दिनांक 19 एप्रिल 2026 पर्यंत असणार आहे आणि त्यानंतर हा शुक्र ग्रह वृषभ या आपल्या स्वराशीमध्ये प्रवेश करणार आहे. 26 मार्च 2026 रोजी शुक्राने मंगळाच्या मेष राशीत प्रवेश केल्यानंतर येथे त्याचा गुरुशी हा लाभयोग होणार आहे. ही एक जमेची बाजू आहे. असा हा शुक्र प्रत्येक राशीसाठी कोणते फळ घेऊन येणार आहे याविषयीची आज ही चर्चा असणार आहे. नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत शुक्राचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. राशींच्या क्रमानुसार सर्वप्रथम मेष राशीची चर्चा आज आपण पाहणार आहोत. मेष राशीच्या जातकांसाठी शुक्र हा द्वितीय आणि सप्तम भावाचा स्वामी असून तो तुमच्यासाठी लग्नी म्हणजे व्यक्तिमत्व भावावरून गोचर करणार आहे. शुक्राकडे एकच दृष्टी असते, ती म्हणजे 7वी दृष्टी आणि मेष राशीच्या जातकांसाठी शुक्राची ही 7वी दृष्टी तुमच्यासाठी सप्तम भावावर पडणार आहे. सप्तम भाव हा दाम्पत्य सौख्याचा, त्याचबरोबर व्यापार, भागीदारी यांचा भाव आहे. सप्तम भावामध्ये पडणारा या शुक्राची दृष्टी दाम्पत्य सौख्यासाठी तुमच्यासाठी चांगली असणार आहे. त्याचबरोबर तुमचे स्वतःचे व्यक्तिमत्व हे सुद्धा या कालखंडात आकर्षक बनलेले दिसून येईल. त्याचबरोबर धनेशाचे लग्नी व्यक्तिमत्व भावावरून गोचर, त्यामुळे धनागमनाचे योग मेष राशीच्या जातकांसाठी दिसून येत आहेत. व्यवसाय वृद्धी करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे. जे व्यावसायिक भागीदारीमध्ये काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असाच आहे. परंतु कोणतेही निर्णय हे त्यांनी घाई गडबडीत मात्र घेऊ नये. त्याचबरोबर मेष राशीच्या जातकांनी या कालखंडामध्ये स्त्रियांचा योग्य तो सन्मान करावा आणि उपाय म्हणून लक्ष्मीची आराधना केल्यास त्यांना शुक्राचे हे गोचर भ्रमण त्यांना सौख्यकारक जाण्यास ही मदत मिळणार आहे. तर वृषभ राशीच्या जातकांसाठी लग्नेश आणि षष्ठेस असलेला हा शुक्र त्यांच्यासाठी व्ययभावातून गोचरीचे भ्रमण करणार आहे. शुक्राला अर्थात व्ययभावाचा दोष नसतो. सुखसुविधांवर या कालखंडात तुमच्याकडून खर्च होण्याची शक्यता ही दिसत आहे. त्याचबरोबर तुम्ही या कालखंडात तुमच्या दाम्पत्य जीवनाला सुद्धा वेळ देऊ शकणार आहात. परदेशी व्यापार करत असाल तर त्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे. परंतु कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून मात्र स्वतःला दूर ठेवावे. त्याचबरोबर आपला आहार सुद्धा त्यांनी संतुलित ठेवावा आणि खर्चावर हे नियंत्रण ठेवावे. उपाय म्हणून वृषभ राशीच्या जातकांनी सुद्धा शुक्रवारी देवीची किंवा लक्ष्मीची आराधना ही त्यांच्यासाठी हितावह असणार आहे. मिथुन राशीच्या जातकांचा विचार करता त्यांच्यासाठी पंचम भावाचा आणि व्ययभावाचा स्वामी असलेला हा शुक्र त्यांच्यासाठी लाभभावातून म्हणजे 11व्या भावातून आपले गोचर करत आहे आणि अशा शुक्राची दृष्टी तुमच्यासाठी पंचम भावावर पडणार आहे. धनागमनासाठी हा कालखंड तुमच्यासाठी पोषक आहे असेच म्हणावे लागेल. त्याचबरोबर मोठ्या भावंडांपासून सुद्धा लाभाचे योग हे दिसत आहेत. त्याचबरोबर संततीकडून सुवार्ता ही सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि संततीकडून सुद्धा लाभाची शक्यता ही दिसत आहे. जनसंपर्क हा सुद्धा या कालखंडात वाढलेला दिसत आहे. कला क्षेत्रामध्ये जे अध्ययन करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड विशेष अनुकूल असणार आहे. तर प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असणार आहे. त्याचबरोबर संततीला सुद्धा हा कालखंड तुमच्या अनुकूल असा असणार आहे. मिथुन राशीच्या जातकांनी सुद्धा शुक्रवारी लक्ष्मीची आराधना करणे, त्याचबरोबर लक्ष्मी मातेला सफेद पुष्प अर्पण करणे अशासारख्या गोष्टींचा जर अवलंब केला तर त्यांच्यासाठी शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण त्यांच्यासाठी समाधानकारक व्यतीत होण्यास मदत मिळणार आहे. तर कर्क राशीच्या जातकांसाठी चतुर्थ भावाचा आणि लाभ भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी दशमातून आपले गोचर करणार आहे. कर्क राशीसाठी हा कामधेनू योग निर्माण होत आहे. येथे शुक्र हा दिग्बलविहीन असतो तरी सुद्धा कर्क राशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल असणार आहे. व्यापारामध्ये हा कालखंड त्यांच्यासाठी अनुकूल आहे. त्याचबरोबर मातृसौख्यासाठी सुद्धा हा कालखंड त्यांच्यासाठी अनुकूल असणार आहे. घरातील वातावरण हे सुद्धा या कालखंडात सौहार्दपूर्ण बनलेले हे तुम्हाला पाहायला मिळेल.
नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड उचित अशी सफलता घेऊन येताना दिसत आहे. नवीन वाहन, वास्तू इत्यादी जर खरेदी करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. आणि जे प्रेमीजन आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहात करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. या कालखंडात त्यांनी जर प्रयत्न केले तर त्यांना यामध्ये यश हे मिळण्याची शक्यता ही दाट आहे. उपाय म्हणून कर्क राशीच्या जातकांनी सुद्धा लक्ष्मीची आराधना करणे, त्याचबरोबर लक्ष्मी मातेला पांढऱ्या पुष्पांचे अर्पण करणे आणि शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचे दान करणे या गोष्टी त्यांच्यासाठी हितावह ठरत असतात. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आईच्या स्वास्थ्याची काळजी घेऊन जर तुम्ही मातृ सेवा केली तरी सुद्धा तुमच्यासाठी शुक्राचे हे गोचर अनुकूल ठरण्यास मदत मिळणार आहे. तर सिंह राशीच्या जातकांसाठी तृतीय आणि दशम भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी नवमातून म्हणजेच भाग्यभावातून गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि त्याची 7वी दृष्टी तुमच्यासाठी तृतीय भावावर पडणार आहे. या कालखंडात सिंह राशीच्या जातकांसाठी धार्मिक कार्यातील रुचीही वाढणार आहे. त्याचबरोबर तीर्थयात्रा करण्याचे योग हे सुद्धा सिंह राशीच्या जातकांना दिसून येत आहेत. सिंह राशीच्या जातकांसाठी हा कर्मधर्माधिपती योग बनत आहे. तुम्हाला भाग्याची जोड मिळताना या कालखंडात दिसत आहे. त्याचबरोबर वडीलधाऱ्यांचे आणि विशेषतः वडिलांचे सहकार्य तुम्हाला मिळताना दिसत आहेत. गुरुजनांचा आशीर्वाद घेण्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे. व्यवसायामध्ये वृद्धीचे योग हा शुक्र तुमच्यासाठी निर्माण करत आहेत आणि लहान भावंडांचे सहाय्य आणि सौख्य हे सुद्धा तुम्हाला या कालखंडात प्राप्त होताना दिसत आहेत. प्रवासाचे योग हे सुद्धा येताना दिसत आहेत आणि तुमच्या मेहनतीचे फळ हे तुम्हाला मिळताना दिसत आहेत. सिंह राशीच्या जातकांनी उपाय म्हणून गोसेवा अवश्य करावी. त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंची आराधना केल्यास सिंह राशीच्या जातकांसाठी सुद्धा शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल ठरण्यास त्यांना नक्कीच मदत मिळणार आहे. तर कन्या राशीच्या जातकांसाठी द्वितीय आणि नवम भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी अष्टम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि अशा शुक्राची दृष्टी तुमच्यासाठी द्वितीय भावावर पडणार आहे. अष्टम भाव हा अवयोगाचा भाव आहे. त्यामुळे कन्या राशीच्या जातकांनी या कालखंडात विशेष सावधानतेने वागणे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे हे सुद्धा त्यांच्यासाठी अत्यंत गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर कन्या राशीच्या जातकांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून स्वतःला दूर ठेवणे या कालखंडात आवश्यक असणार आहे. अचानक धनलाभ होण्याचे योग हे दिसत आहेत, परंतु अचानक तब्येतीच्या तक्रारी सुद्धा उद्भवण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. कारण अष्टम भाव हा अवयोगाचा भाव आहे. जोडीदाराचे स्वास्थ्य या कालखंडात तुम्ही जपले पाहिजे. त्याचबरोबर स्वतःची सुद्धा तुम्ही काळजी घेतलीस तर तुमच्यासाठी हा कालखंड सुखरूपरित्या व्यतीत होण्यास ही तुम्हाला मदत मिळणार आहे. उपाय म्हणून कबुतराला 3 प्रकारची धान्ये एकात मिसळून ती शुक्रवारी खाऊ घालावी. त्याचबरोबर शुक्रवारी सफेद वस्तूंचे जर दान केले तर त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूलरित्या व्यतीत होण्यास त्यांना सहाय्य मिळणार आहे. अशा रीतीने आज आपण शुक्राचे गोचर भ्रमण आणि त्याचा मेष ते कन्या राशीच्या जातकांवर पडणारा प्रभाव याविषयीची माहिती ही जाणून घेतलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण पुन्हा भेटणार आहोत याच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.